दशक आहे 90चं. आज रविवार आहे आणि 4 वाजलेत. घरात सगळे आजूबाजूचे लोक कामधंदा सोडून जमा झालेत आणि थोड्याच वेळात घरातल्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर एक चित्रपट लागतो. हळद रुसली, कुंकू हसलं. तर मित्रांनो, या चित्रपटाची गोष्ट सुरू होते आणि घरातले सासू सासरे घरातील लक्ष्मीला म्हणजेच सुनेला जाळून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. तिचा नवरा भिंतीवर डोकं आपटत बसलाय. आता पेटलेल्या जाळात सुनेला टाकणार तोच दादासाहेब म्हणजेच आपले निळू फुले थेट हिरोसारखी जंप मारतात आणि सुनेचा जीव वाचवतात. त्यांना कळतं की पैशासाठी या सुनेचा जीव घेण्याचा प्रयत्न चालू होता. मग निळू भाऊ आपल्या खिशातील पैशाचे बंडल काढून त्या सासू सासऱ्यांना देऊन टाकतात आणि गावकऱ्यांना एक भलं मोठं लेक्चरही देतात. तिकडे नाम्या नावाचा एका हाताने अपंग असलेला 40 वर्षाचा माणूस जो बिन लग्नाचाच बसलेला आहे आणि गावातील पोरी त्याच्याशी लग्न करण्यासाठी एवढ्या उतावळ्या झाल्यात की तो शेतामध्ये एकटा असला की त्याच्यासोबत जाऊन जबरदस्ती करतात. बट फॉर सम रिझन ही इज नॉट इंटरेस्टेड. तिकडे दादासाहेब गावातील नवीन पोलिसात भरती झालेल्या पोराला न्याय आणि हक्काच्या गोष्टी समजावून सांगत असतात. आबासाहेब गावातले एक खूप श्रीमंत माणूस असल्याने त्यांच्याकडे एक भला मोठा वाडा आहे आणि त्यांची खूप मोठी संपत्ती आहे आणि हा आहे त्यांचा मुलगा अविनाश. हा सुद्धा अराउंड 40 वर्षाचा टोनगा असून आबासाहेबांनी गावातील सगळ्यांना संस्कार दिले, मात्र या पोराला संस्कार न दिल्यामुळे तो गावातला एक उनाड मुलगा असतो आणि आता या उनाड मुलाच्या लग्नाची काळजी आबासाहेबांना पडलेली आहे. तर मित्रांनो, आता चित्रपटामध्ये वेळ होती आपल्या हिरोईनच्या एंट्रीची. तर आपली हिरोईन मंदिरात देवाच्या पूजेसाठी लाईन मध्ये उभी आहे, मात्र तेथील एक गुंड तिच्यासोबत येऊन छेडछाड करतो आणि आता ही हिरोईन चित्रपटामध्ये एक स्ट्रॉंग हिरोईन आहे असं दाखवायचं असल्यामुळे ती हिरोईन त्या गुंडाला चपलाने झोडते. इकडे आपला विलन अविनाश उनाड आणि जॉबलेस लोकांसोबत स्वतःचा टाइम वेस्ट करत आहे. दुसऱ्या बाजूला नाम्याच्या घरी सुद्धा त्याची काही विशेष इज्जत नाहीये. नाम्याची भाऊजाई त्याला रोज झोडत असते आणि फक्त नाम्याची आईच त्याच्यावर प्रेम करत असते. इकडे आपली हिरोईन म्हणजेच गौरी गाणं म्हणत देवपूजा करत असते. तिला नटून थटून देवपूजा करताना रावसाहेब पाहतात आणि तिच्या सौंदर्यावर भाळतात आणि शेवटी तिच्या बापाकडे जाऊन स्वतःच्या गुंड मुलासाठी त्या मुलीचा हात मागतात. गौरीचे आईवडील सुद्धा मुलाची कुठलीही दुसरी चौकशी न करता लग्नाला लगेच तयार होतात, कारण आबासाहेब इज व्हेरी रिच गाय. आबासाहेब अविनाशला त्याच्या लग्नाच्या गोष्टीबद्दल सांगून टाकतात आणि त्याच्या होणाऱ्या बायकोचा म्हणजे गौरीचा एक फ्रेम केलेला फोटोही त्याला देऊन टाकतात. अविनाश सुद्धा गौरीचा फोटो पाहिला की लगेच लग्नाला तयार होतो आणि अविनाश एवढा हुशार आहे की तो आपल्या होणाऱ्या बायकोचा फोटो घेऊन गावभर फिरतो आणि मित्रांना दाखवत राहतो. त्याच्या दुर्दैवामुळं आणि त्याचे सगळे मित्र गुंड असल्यामुळं त्यातीलच एका गुंडाला गौरीने चित्रपटाच्या सुरुवातीला चपलाने मारझोड केलेली असते आणि तोच गुंड अविनाशच्या बायकोचा फोटो पाहून स्वतःच्याच मित्रावर जळायला लागतो. इकडे लग्नाची तयारी चालू होते. हळदीचा कार्यक्रम पूर्ण होतो आणि नेमकं लग्नाच्या वेळेसच अविनाशचा तो गुंड असलेला मित्र त्याला चिठ्ठी लिहून सांगतो की तुझी जी काही ही फ्युचर नवरी आहे तिचं सौंदर्य नकली आहे, तिचा चेहरा घाण आहे वगैरे. आता मूर्ख असलेला अविनाश त्या अनोळखी पत्रावर विश्वास ठेवतो आणि लग्नामध्येच भांडण चालू करतो. तो हे लग्न पूर्ण करण्यासाठी एक अट ठेवतो की नवरीला तिचा मेकअप भर लग्नात सर्वांसमोर धुवायला लागेल. नवरी म्हणजेच गौरी हे चॅलेंज स्वीकारते आणि तिचा सर्व चेहरा गावासमोर धुते. चेहरा धुतल्यानंतरही तिच्या चेहऱ्यावरला मेकअप थोडाही हलत नाही. बट फॉर सम रिझन अविनाश कन्व्हिन्स होतो की तिच्या चेहऱ्यावर कुठलाही डाग नाहीये आणि ती खरोखरच सौंदर्याची खाण आहे आणि फायनली अविनाश लग्नाला तयार होतो. मात्र आता गौरी या लग्नाला तयार नाहीये, कारण की आता गौरीला कळलं आहे की अविनाश हा एक गुंड माणूस आहे आणि ती आता ह्या भरल्या मंडपामध्ये अविनाश सोडून गावातील कुठल्याही रॅन्डम माणसासोबत लग्न करायला तयार आहे. पण अविनाश घरातील बंदूक घेऊन येतो आणि गावातल्या सगळ्या लोकांना धमकावतो की जर माझ्या होणाऱ्या बायकोबरोबर कोणी लग्न कराल तर मी त्याला डिस्क्याव मारील. सगळं गाव घाबरतं आणि मागं सरकतं. मात्र गावातील तो नाम्या जो आहे, वेडा अपंग नाम्या, हो तोच नाम्या, तर तो नाम्या मागं सरकायचं सुद्धा विसरून जातो आणि गौरी आता त्याच्याशीच लग्न करायला तयार होते. नाम्याला सुद्धा आत्ताच तोंड धुवून चकाचक झालेली सुंदर नवरी भेटल्यामुळे तोही टपकन लग्नाला तयार होतो आणि त्यांचं झपकन लग्न होऊन जातं. पण या लग्नातच रागावलेला अविनाश शपथ घेतो की आता तो गौरीचा संसार उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, तिला कधीही सुखी होऊ देणार नाही. डॅम दॅट अविनाश. गौरी तिच्या नव्या घरी येते, पण नाम्याची आई सोडून बाकी कोणीही गौरीला ॲक्सेप्ट करत नाही. घरामध्ये जेव्हा घरातील सासू नव्या सुनाला घरात घेण्यासाठी माप ओलांडण्यासाठी माप ठेवते तेव्हा घरातली थोरली सून पळत येते आणि त्या मापाला अशी काही लात मारते की ते माप आकाशामध्ये उडून जातं.
ते माप कित्येक वेळी आकाशातच फिरत राहतं आणि फायनली गौरी एखाद्या क्रिकेट प्लेअर सारखं त्या मापाचा कॅच घेते आणि तिच्या दुःखी संसाराची सुरुवात करते. थोडे दिवस संसार जरा सुरळीत चालला असतो. तोच अविनाश नाम्याची गावात येऊन टिंगल करतो, त्याच्या पाठीवर कसले कसले स्टिकर चिटकवतो. मात्र गौरी यावेळेस अविनाशचं काहीही बिघडवू शकत नाही. पुढे चित्रपटामध्ये अविनाश विविध प्रकारे गौरीला त्रास देत राहतो, जसं की तिच्या शेतामध्ये जनावरं सोडून शेतीचे नुकसान करणे, तिला या ना त्या प्रकारे त्रास देत राहणे वगैरे वगैरे. सोबतच गौरीच्या घरातलं वातावरणही ठीक नाहीये. नाम्याच्या भावाला आता शेतामध्ये वाटण्या हव्या आहेत आणि कुठल्याही गोष्टीमध्ये कधीही मदत न करणारे गावकरी त्यांच्या शेताच्या वाटण्या पाहायचा कार्यक्रम बघायला मात्र अगदी गर्दी जमवून येतात. आणि त्याच्या भावाच्या या वाटण्यामध्ये नाम्याला फक्त एक झाडू मिळतो आणि बाकीची प्रॉपर्टी नाम्याच्या भावाला मिळते. मात्र आपली गौरी ही खूपच खंबीर आणि स्ट्रॉंग वुमन असल्यामुळे ती त्या झाडूलाच लक्ष्मी मानून दुसरीकडे स्वतःचा संसार चालू करते. नाम्या आणि गौरी आता स्वतःचं एक वेगळं घर बांधू लागतात आणि सोबतच बाकीचे सुद्धा सगळे कामं व्यवस्थित चालू असल्यामुळे गौरीला दिवस जातात आणि गौरीला एक बाळ सुद्धा होतं. आणि सरप्राईज त्या बाळाला बघायला कोण येतं? साक्षात आबासाहेब. आबासाहेब आता गौरीच्या मुलाला बघायला येतात आणि गौरीला एक गाय भेट म्हणून देतात. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहीत असेलच की गौरीच्या सौंदर्याबरोबरच तिची बुद्धी सुद्धा खूप चालाक असते आणि म्हणूनच गौरी आणि नाम्या मिळून स्वतःची कंपनीच सुरू करतात. पण अविनाशला इकडे स्वस्त कसा बसवेल, तो मूव्ह ऑन कसा करेल? तो मूव्ह ऑन करूच शकत नाही. त्यामुळे तो परत येतो आणि ती कंपनीच जाळून टाकतो. गोष्ट अशीच पुढे चालत राहते. नाम्या आणि गौरी गौरीच्या आईवडिलांकडे जातात, पण गौरीचे वडील अजूनही तिला ॲक्सेप्ट करायला तयार नाहीयेत. असो, गौरी वारुळासमोर जाऊन एक गाणं म्हणते. तिकडे अपंग नाम्याला आज त्याच्या बायकोचा कंटाळा आलाय. म्हणजे मित्रांनो, जगातली सर्वात सुंदर अगदी ऐश्वर्या जरी तुमची बायको असेल तर एका काळानंतर तुम्हाला तिचा कंटाळा येतो वगैरे वगैरे असं डायरेक्टरला दाखवायचं असेल तर खैर तोही नॉर्मल ट्रेडिशनल नवऱ्यासारखं आता गौरीला बदाडू लागतो. नाम्या आणि गौरी या कपलवर अत्यंत वाईट दिवस आलेत. ते दोघंही शेतामध्ये नांगर हाणत आहेत आणि त्यांच्या दुर्दैवानं त्यांच्या शेतावर आता अविनाशने वकील पाठवलेत आणि त्या शेताचा कब्जा घेण्याचा प्रयत्न अविनाश करतो. पण मित्रांनो, गौरी हुशार आहे. तुम्हाला सांगितलं होतं ना, ती लगेच गळ्यातले दागिने बिगिने वकिलाच्या तोंडावर मारते आणि ते प्रकरण तिथंच मिटवते. मित्रांनो, स्वतःचं पूर्ण आयुष्य गौरीला संपवण्यात वाया घातलेल्या अविनाशला आता प्रचंड नैराश्य आलंय. फायनली आता चित्रपट संपवायचा आहे म्हणून अविनाश गौरीला आणि नाम्याला मारून टाकण्याचा प्लॅन करतो आणि तो त्याच्या बऱ्याचशा गुंडांना घेऊन गौरीच्या आणि नाम्याच्या शेतावर जाऊन त्यांच्यावर हल्ला करतो. पण त्यांना दुर्दैवाने नाम्या एकटा सापडतो आणि सगळे गुंड मिळून त्या अपंग नाम्याला धुतात. पण मित्रांनो, इथं गोष्टीमध्ये एक नवा ट्विस्ट आहे. गौरी लहानपणापासूनच कराटे कुंफूचे क्लास करून आणि अक्षय कुमारची फॅन असल्यामुळे गौरी तिथे येते, हातात बिळा घेऊन येते ती आणि तिथल्या गुंडांना धाडधूड झापझूप भपाभाप मारते आणि एकटीच गौरी त्या सगळ्या गुंडांना गार करते. लास्ट फाईट अविनाश वर्सेस गौरी. तुंबळ हाणामारी चालू होते, धपाधप. आणि या फाईटीमध्ये आता अविनाश जिंकणारच असतो. फायनली अविनाश तिला मारणारच असतो, त्याचा तो बदला घेणारच असतो. मात्र रावसाहेब त्या अविनाशला गोळी घालतात. स्वतःच्याच लेकराला गोळी त्याच स्टार्टच्या बंदुकीने घातली गोळी आणि अविनाश जाग्यावरच फिनिश. आणि मित्रांनो, स्वतःच्याच मुलाला मारून रावसाहेब गावाच्या नजरेत हिरो बनतात आणि जेलमध्ये जातात. आणि नंतर गौरी आणि नाम्याचा संसार सुखाचा होतो किंवा माहीत नाही कसा होतो, पण होतो.